हॅलो, हाय, कशा आहात सर्वे? तर आज सकाळ सकाळ खूप गडबड होती. तर आज होता स्कूलमधला ओपन डे होता, म्हणून मग आम्हाला स्कूलमध्ये दिवाळीनंतरची ओपन डे होता, म्हणजे दिवाळीच्या आधी जे एक्झाम झाले त्याच्याबद्दलचा ओपन डे होता. तर इथं छान असे तयार होऊन चाललेले होते. कामं वगैरे झाली घरातले, पटकन तयार झाले. त्यानंतरला मला जायचं होतं ओपन डेला. तर नंतरला मग आमच्या मॅडम आहेत, म्हणजे माझ्या मुली, तिची तब्येत बरी नव्हती म्हणून मग तिला नाही घेऊन गेली. किचनचं बघता सगळं जेवण वगैरे बनवून झालं, भांडं वगैरे सगळे घरातली कामं करून मगच बाहेर जावं लागतं. नाही तर मग कपडे इथं धुवून ठेवले ते, म्हटलं तर आल्यावरती सुकायला घालता येईल. कपडे पण एवढे भरपूर पडले होते. नंतर पाणी वगैरे पिऊन घेतलं. नंतरला स्कूलमध्ये आम्हाला एक हे असतं, डायरी असते, ती घेऊन जावं लागते, जे की मार्क्स वगैरे आम्हाला त्याच्यात लिहून आणावं लागतो. आणि तर मी डायरी वगैरे तिची घेतली आणि मग पेन, डायरी असं आम्हाला सांगितलेलं असतं ते घेऊन यायचं. तर आम्ही मग फायनली मी निघाले, कारण का तिला बरं नव्हतं वाटत, तिला उलट्या होत होत्या, म्हणून तिला घरीच ठेवले. पटपट गेले मी, फायनली पोचले मी शाळेमध्ये. तर बाहेर ना आता खूप ऊन पडत आहे, थंडी आहे असं वाटतच नाही. शाळेत आले त्याच्यानंतरला बाहेरच गेटच्या तिथं मुलांनी छान अशी रांगोळी आणि चित्रकला वगैरे असं प्रत्येकाने वेगवेगळं काढलेलं होतं. त्यानंतरला स्कूलमध्ये पोहोचले, सगळे पॅरेंट्स लोक पण आले होते. आणि ज्यांनी पहिलं सांगतो, ज्यांनी फीज भरली नाही त्यांना पेपर दाखवले जाणार नाही. तर इथं एवढं हे करून घेतलं, कारण का आमच्या स्कूलमध्ये जे आहे की मोबाईलवरती काही करणं अलाउड नाही. पण मी थोडासा घेतला, पूर्ण घेता नाही आला. मार्क्ससुद्धा आम्हाला मोबाईलमध्ये व्हिडिओ काढायला किंवा फोटो काढायला अलाउड नाही, पहिलंच आम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तर इथं ज्या काही आहे बोर्डवरती आम्हाला ज्या फॉलो करायला दिलेल्या टिप्स होत्या, स्कूलबद्दल टिप्स दिल्या होत्या. त्याच्यानंतरला मी आले घरी. मार्क्स वगैरे बघितले, खूप छान मार्क्स पडले होते ह्या वस्तीला, म्हणजे आजारी असून सुद्धा त्यांनी पेपर छान लिहिला. तर चला, आत्तापुरतं एवढंच. बाय बाय.